नमस्कार प्रेक्षकांनो, ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या आठवड्यामध्ये अतिशय जबरदस्त असा ट्विस्ट आता आपल्याला बघावयास मिळणार आहे. आणि त्यामध्ये आता अर्जुनच्या तोडीस तोड दिवानी देशमुख नावाच्या वकिलाला आता साक्षीला सोडवण्यासाठी बोलावलेल्या महिपतसमोर भर कोर्टात अर्जुन आता पुराव्याची आतिषबाजी करून महिपतची वकील दिवानी देशमुखला कसे जमिनीवर लोळवतो आणि वकिली डोक्याने पुराव्याच्या ताकदीने प्रियाला अडकवून साक्षी आणि प्रियाचा जल्लाद पुरावा आता दिवानी देशमुख समोर आता जजला दाखवून अर्जुन आता दिवानी देशमुखला कसा चितपत करतो हे या व्हिडिओमध्ये आपल्याला बघावयास मिळणार आहे. अर्जुन आता असा कोणता पुरावा भर कोर्टात आणतो आणि दिवानी देशमुखची अक्कल आता बंद पाडत अर्जुन हा भर कोर्टात आता साक्षी आणि प्रियाचे पितळ उघडे करून साक्षीला जेलमध्येच कसे ठेवतो आणि पहिल्याच सुनावणीमध्ये दिवानी देशमुखला तोंडावर आपटून दिवानी देशमुखला कशी आता धूळ चारतो हे या व्हिडिओमध्ये आपल्याला बघावयास मिळणार आहे. तर आता अर्जुन असा कोणता पुरावा आणतो आणि दिवानी देशमुखची बोलती कशी बंद करतो आणि तोडीस तोड असलेली दिवानी देशमुख आता अर्जुनच्या वकिली डोक्यापुढे कशी थक्क होते आणि अर्जुनच्या हुशारीपुढे आणि वकिली डोक्यापुढे आता दिवानी देशमुख कशी आता हात पसरवते हे या व्हिडिओमध्ये आपल्याला बघावयास मिळणार आहे. दिवानी देशमुख आता भयानक चाल खेळून असा कोणता पुरावा दाखवून साक्षीला सोडवण्यासाठी प्रयत्न करते, पण अर्जुन आता दिवानी देशमुखला आता कसे भयानक पुराव्याने आता तिची बोलती बंद करतो आणि जज समोर प्रिया आणि साक्षी दोषी असल्याचे कसे समोर आणतो हे या व्हिडिओमध्ये आपल्याला बघावयास मिळणार आहे. आता त्यामध्ये इकडे सुभेदारांच्या घरी प्रियाने जे कटकारस्थान केलेले असते म्हणजे आता गोरगरिबांना अन्नदान करण्यासाठी बोलावलेल्या पूर्णा आजीसमोर आता प्रियाने आता सायलीचे अन्न बाजूला ठेवून शिळे अन्न दिलेले असते आणि सायलीने ते देखील आता पकडवून दिलेले असते आणि त्यानंतर मात्र सायलीने स्वयंपाक करून त्यांना ताजेतवाने अन्न देत जीव घातलेले असते आणि त्यांचा आत्मा तृप्त केलेला असतो. त्यानंतर मात्र प्रियाने आता फाटके कंबल आता समोर आणून पूर्णा आजीचे चांगले कंबल कपाटामध्ये लपवलेले असते. ते फाटके कंबल बघून पुन्हा ते गरीब लोक आता राग येऊन तळतळ करतात. तर आता सायली पुन्हा प्रियाने कपाटात ठेवलेले ते कंबल बाहेर काढते. हुशारीने ते पुन्हा पूर्णा आजीच्या हातून गरिबांना वाटते. प्रियाचे दुसरे पितळ आता सायलीने सुभेदारांसमोर उघडे पाडलेले असते आणि त्यानंतर आता एका माणसाच्या पायात आता जात असताना काच भरते आणि ती सुद्धा काच आता प्रियानेच काचा टाकले हे आता सायली सिद्ध करते, कारण प्रियाच्या हातात काच घुसलेली असते आणि जो 1.25 ग्लास प्रियाकडे होता तो ग्लास बरोबर प्रियाने फोडला हे सायलीने पुराव्यासकट आता दाखवून दिलेले असते. आणि त्यामुळे आता प्रियाची पूर्णाजी आणि कल्पनासमोर बोबडी वळून आता प्रियाचे पितळ उघडे पडलेले असते आणि त्याच वेळेस आता इकडे आता कल्पना आणि पूर्णाजीने प्रियासाठी आता 3.5 तोळ्याचा दागिना आणलेला असतो. तेव्हा ते बघून अर्जुनला राग येतो आणि मोठ्या सुनेचा सुद्धा आता तुम्ही मोठ्या सुनेला सुद्धा हक्क द्यायला पाहिजे असे आता अर्जुनने पूर्णाजीला सांगितलेले असते. जी पूर्णाजी आजपर्यंत कुणावरही अन्याय होऊ देत नाही, तीच पूर्णाजी आज तिच्या मोठ्या सुनेवर ती कसा काय अन्याय करू शकते हा प्रश्न अर्जुनने पूर्णाजीला विचारलेला असतो. आणि आता कल्पना आणि पूर्णाजीला प्रिया ही सगळी कटकारस्थान करत असल्याचे आता समजत असते, पण आता दोघींनाही बोलता येत नसते, कारण आता प्रियाचं लग्न अश्विनसोबत त्यांनीच लावून दिलेलं असतं आणि सायली कशी खोटी प्रिया कशी खोटी हेच आता सुभेदारांच्या घरात चालू असतं. जरी प्रियाचे पितळ उघडे पडले तरीसुद्धा कल्पना आणि पूर्णाजी प्रियाच्या चुका झाकवण्याचा प्रयत्नच करत असतात. सायली मात्र प्रियाचे एक पितळ आणि खोटारडेपणा आता पूर्णाजी आणि कल्पनासमोर आणत असते. इकडे आता मात्र साक्षीच्या विरोधात पुरावा गोळा करण्यासाठी आता अर्जुन आणि चैतन्य आता प्रयत्न करत असतात आणि आता प्रिया आणि साक्षी 2 वर्षापूर्वी ज्या कॅफेमध्ये जायची हे सायलीने आता अर्जुनला सांगितलेले असते आणि त्याच कॅफेमध्ये MG रोडवरती आता चैतन्य आणि अर्जुन आलेले असतात आणि आता त्याच्या मोबाईलमधील अर्जुनने प्रियाचा फोटो त्या कॅफेवाल्या मालकाला दाखवलेला असतो. अर्जुन म्हणतो की या मुलीला तुम्ही ओळखता का, ही मुलगी तुमच्या कॅफे
कॅफेमध्येच येत होती का? ही तुमची कस्टमर आहे का? पण आता मालकाला ती व्यवस्थित ते प्रियाची ओळख पटत नसते. पण जेव्हा आता अर्जुन त्या मालकाला फोटो दाखवत असतो त्याच वेळेस तिथे असलेला वेटर हा अर्जुनच्या मोबाईलमध्ये तो फोटो बघतो आणि लगेच त्या वेटरने आता प्रियाला ओळखलेले असते. आणि आता मालकाने आता ती ओळख पटायला नकार देताच अर्जुन चैतन्य तिथून जाऊ लागतात खरे. पण त्याच वेळेस वेटर आता त्यांच्यापाशी येतो आणि म्हणतो की सर, या मुलीला मी ओळखतोय. आणि ते ऐकून अर्जुन चैतन्याला धक्का बसतो. अर्जुन म्हणतो की तुम्ही पण या मुलीला कसे काय ओळखता? तर आता तो वेटर म्हणतो की या मुलीला न ओळखून कसं चालेल? आमच्या कस्टमरपैकी सगळ्यात वाईट कस्टमर म्हणजे ही मुलगी होती. तेव्हा अर्जुन चैतन्याला धक्का बसतो. अर्जुन म्हणतो की म्हणजे असे काय केले हिनं? तेव्हा आता तो वेटर म्हणतो की एक वेळेस मी यांना कॉफी घेऊन आलो होतो. कॉफी थंड केली तर या मुलीने माझ्या थोबाडात मारली होती. ते ऐकून अर्जुन चैतन्य आता एकमेकांकडे बघू लागतात. आणि लगेच आता अर्जुनला मोठा क्ल्यू मिळालेला असतो. पुन्हा अर्जुन आता त्या कॅफेमधल्या मालकाकडे येतो आणि आता त्या मालकाला म्हणतो की तुमचा हा माणूस म्हणजे तुमच्या कॅफेमध्ये काम करणारा हा वेटर या मुलीला ओळखतो. तेव्हा प्लीज तुम्ही मला मदत करू शकता का? मालक म्हणतो की आता अजून कसली मदत करायची सांगा. तेव्हा आता अर्जुन म्हणतो की मला तुमचे हॉटेलमधले 2 वर्षापूर्वीचे CCTV फुटेज बघायचे. तुम्ही ते बघून देऊ शकता का? तर आता मालक लगेच होकार देऊन 2 वर्षापूर्वीचे CCTV फुटेज आता अर्जुन समोर ठेवतो. अर्जुन आणि चैतन्य आता ते सगळे CCTV फुटेज बघू लागतात आणि त्या CCTV फुटेजमध्ये अखेर 2 वर्षापूर्वी प्रिया आणि साक्षी त्या कॅफेमध्ये वारंवार वेळोवेळी येत होत्या आणि एकमेकींना भेटत होत्या. त्याचे सगळे CCTV फुटेज आता अर्जुन समोर आलेले असते. आता ते CCTV फुटेज बघून अर्जुनला मोठा धक्का बसतो. अर्जुन विचार करतो की अरे यार, साक्षी आणि प्रियाची तर विलासचा खून होण्याच्या अगोदरपासून मैत्री आहे. चैतन्य बघितलं का? ही तारीख खून होण्याच्या अगोदरची आहे. विलासचा खून ज्या वेळेस झाला त्याच्या अगोदर प्रिया आणि साक्षी या कॅफेमध्ये येऊन एकमेकींना भेटत होत्या. बघितलं का त्यांच्यामध्ये किती मैत्री आहे, किती गट्टी आहे. आणि ते सगळे CCTV फुटेज आता अर्जुन आणि चैतन्य आता त्यांच्याकडे घेतात. आणि आता अर्जुन आणि चैतन्यकडे सगळ्यात मोठा पुरावा आलेला असतो. अर्जुन म्हणतो की चैतन्य, आपल्याला प्रिया आणि साक्षीचा सगळ्यात मोठा पुरावा भेटलाय आणि यावरून सुद्धा प्रिया ही खोटं बोलते आणि साक्षीला वाचवण्यासाठी प्रियाने खोटी साक्ष दिली हे आपण तर सिद्ध करू शकतो. चैतन्य म्हणतो की एकदम मस्त पुरावा मिळाला आहे अर्जुन. आणि आता दोघेही ते CCTV फुटेजचे सगळे व्हिडिओ आता तेथून घेऊन जाऊ लागतात. अर्जुन आता त्या मालकाला म्हणतो की हे बघा, तुम्ही आम्हाला ही CCTV फुटेज दाखवली आणि तुम्ही आता खूप मोठी मदत केली आहे आणि जर तुमची आम्हाला अजून काही मदत लागली किंवा काही साक्ष लागली तर आता तुम्ही आम्हाला मदत देऊ शकता ना? तर मालक म्हणतो हो. आणि लगेच अर्जुन आणि चैतन्याला मोठा आनंद झालेला असतो. आणि त्या CCTV फुटेजचे सगळे पुरावे घेऊन आता अर्जुन आणि चैतन्य घरी येतात. अर्जुन तर आता फारच खुश झालेला असतो. आणि आता इकडे अर्जुन आणि सायली बेडरूममध्ये येतात. तेव्हा आता अर्जुन सायलीला म्हणतो की प्रिया आणि साक्षीच्या विरोधात त्या कॅफेमध्ये मिसेस सायली आम्हाला खूप मोठा पुरावा मिळाला आहे आणि विलासचा खून होण्याच्या अगोदर साक्षी आणि प्रियामध्ये एकदम घनिष्ठ पक्की मैत्री होती. त्या कॅफेमध्ये येऊन एकमेकींना भेटत होत्या आणि त्या सगळ्याचे CCTV फुटेज आम्हाला मिळाले मिसेस सायली. आणि असेच जर एक एक पुरावे आपल्याला मिळत राहिले तर प्रिया आणि साक्षी या दोघींमधले पुरावे आपण कोर्टामध्ये दाखवून साक्षी ही खुनी असल्याचे आपण सिद्ध करू शकतो आणि मधुभाऊची आता लवकरच सुटका होताना आपल्याला बघावयास मिळेल. ते ऐकून आता सायलीला खूप आनंद झालेला असतो. सायली म्हणते की अर्जुन सर, असं जर झालं ना तर एकदमच बेस्ट. तर अर्जुन म्हणतो मिसेस सायली, तुम्ही आता काही काळजीच करू नका आणि तुम्ही बघा आता मी कोर्टात काय करतो ते. आणि इकडे आता अर्जुन ते सगळे CCTV फुटेजचे प्रियाच्या विरुद्धचे पुरावे गोळा केलेले असतात. इकडे आता मात्र महिपतला आता झोप येत नसते. काहीही करून आपल्या पोरीला तर आता सोडायलाच पाहिजे आणि त्यासाठी आता या हुशार अर्जुन सुभेदाराला हरवणे एवढं सोपं नाही आहे. आणि हुशार
तर त्या अर्जुन सुभेदाराला आपल्याला हरवायचं असेल तर त्याच्याच ताकदीचा माणूस आपल्याला त्याच्या समोर उभा राहावा लागेल आणि त्याच्या समोर तो माणूस उभा करून अर्जुन सुभेदारांचे चक्रव्यूह आपल्याला असेच तोडावे लागेल आणि त्यासाठी एकच माणूस आहे, तो म्हणजे दिवाणी देशमुख. असे म्हणत आता महिपतने दिवाणी देशमुखची भेट घेऊन दिवाणी देशमुखवरती पैसा ओतलेला असतो आणि दिवाणी देशमुख नावाची नवीन वकील आता साक्षीसाठी महिपतने नेमलेली असते आणि आता पैसे देताच आता दिवाणी देशमुख साक्षीची केस लढण्यासाठी तयार झालेली असते. ठरल्याप्रमाणे आता इकडे पुराव्याची ताकद ही अर्जुनकडे असते आणि हुशार डोके आता दिवाणी देशमुखकडे असते. अर्जुनच्या तोडीची तोड दिवाणी देशमुख आता साक्षीची केस लढण्यासाठी अर्जुनच्या समोर तयार झालेली असते आणि त्याच वेळेस आता अर्जुनने कोर्टामध्ये सुनावणी बोलावलेली असते आणि यावेळेस आता अर्जुन पुढे त्या सुनावणीत असते ती म्हणजे हुशार डोक्याची प्रसिद्ध वकील दिवाणी देशमुख. आणि ठरल्याप्रमाणे आता ते सगळे पुरावे घेऊन अर्जुन, चैतन्य, सायली सगळेजण आता कोर्टात आलेले असतात. इकडे आता दिवाणी देशमुखला वकील केल्यामुळे महिपत देखील आता जाम खुश असतो आणि आता महिपत म्हणतो की त्या अर्जुन सुभेदाराचे चक्रव्यूह आता बघ मी नागराज कसे तोडतो आणि माझ्या पोरीची ना कशी सुटका करतो ते तू बघच. आणि आता नागराज हा मोठ्या खुशीनेच कोर्टात आलेला असतो. नागराजची कॉलर आता टाईट असते. इकडे आता अर्जुनसुद्धा काही आता कमी नसतो. कोर्टात आल्याबरोबर आता अर्जुनला साक्षीची वकील बदलल्याचे कळते आणि ती वकील म्हणजे प्रसिद्ध दिवाणी देशमुख असल्याचे आता अर्जुन समोर आलेले असते. अर्जुन थोडासा आता अजून ॲक्टिव्ह झालेला असतो आणि लगेच आता कोर्टाला सुनावणी होते. जज तिथे येताच आता लगेच आता जज अर्जुनला त्याचे मुद्दे, त्याचे पुरावे सगळे काही मांडण्यासाठी आता अर्जुनला आदेश देतात आणि लगेच अर्जुन उठून उभा राहतो आणि अर्जुन आता जजला सांगतो की माय लॉर्ड, या पाठीमागे आता अथर्व विचारे नावाच्या खोट्या माणसाला भाऊ बनवले होते आणि त्यामुळेच साक्षीने आजपर्यंत जे जे काही स्टेटमेंट दिलंय ते स्टेटमेंट खोटे सिद्ध झालेले आहे आणि त्यामुळे साक्षी आता जेलमध्ये आहे. पण विलासचा खून कोणी केला हे अजून सिद्ध झालेले नाही आणि प्रियाने दिलेल्या साक्षीनुसार विलासचा खून मधुकर पाटलाने केला हे आजपर्यंत प्रिया बोलत आलेली आहे. आणि आजपर्यंत साक्षीने तिला या खुनापासून वाचवण्यासाठी वेगवेगळे प्रयोग आजपर्यंत साक्षी करत आलेली आहे आणि त्यासाठी साक्षीने आजपर्यंत कोणते आय विटनेस मागवले आणि ते आय विटनेस खोटे कसे ठरले हे पुराव्यासकट माय लॉर्ड मी सिद्ध केलेले आहे. आणि आता अथर्व विचारे नावाच्या माणसांच्या भावनांशी खेळून हिने अथर्व विचारेला तिचा भाऊ करून त्या अथर्व विचारेला मारले देखील होते आणि विलासच्या खुनाच्या रात्री साक्षी ही अथर्व विचारेचे अंत्यविधी करण्यासाठी मग्न होती हे खोटे आता साक्षीने दाखवले होते आणि ते खोटे असल्याचे मी सिद्ध केले होते. पण आता मी तुमच्याकडे असा काही पुरावा आणलेला आहे माय लॉर्ड की जेणेकरून साक्षी ही विलासचा खून साक्षीनेच केला आणि त्यावेळेस साक्षी ही आश्रमातच होती हे सिद्ध होईल आणि याबरोबर प्रियासुद्धा खोटे बोलत आहे हे सुद्धा सिद्ध होईल. आणि असे म्हणत ताबडतोब आता अर्जुन हा प्रियाला विटनेस बॉक्समध्ये बोलावतो. प्रियाची आता घाबरगुंडी उडालेली असते. प्रिया म्हणते की या अर्जुनने आता कोणता पुरावा आणलाय काय माहिती आणि पुन्हा मलाच विटनेस बॉक्समध्ये बोलावलंय याने म्हणजे नक्कीच काहीतरी आता आहे. घाबरलेली प्रिया आता विटनेस बॉक्समध्ये येते. इकडे महिपत आता खुश असतो कारण महिपत म्हणतो की आता आपला वकील दिवाणी देशमुख या अर्जुनची वाट लावणार. आणि इकडे आता प्रिया ही तिथे येताच आता लगेचच अर्जुन आता प्रियाकडे बघतो आणि म्हणतो की प्रिया, आता मी तुम्हाला जे जे प्रश्न विचारणार आहे त्या प्रश्नांची तुम्ही सगळे खरी खरी उत्तरे द्यायची. आणि लगेच आता प्रिया म्हणते की मी सगळं काही खरंच सांगते. त्यानंतर आता अर्जुन म्हणतो हे बघा, ज्या वेळेस आश्रम विकत घेण्यासाठी महिपत आणि साक्षी हे आश्रमात आल्या होत्या त्या अगोदरपासून तुम्ही साक्षीला ओळखता का?
तर आता प्रिया विचार करते आणि म्हणते की नाही नाही, मी या साक्षीला कसे ओळखेल त्या अगोदर, मी तर आश्रमात होते आणि जेव्हा आश्रम विकायचा होता त्यावेळेस मी एकदाच साक्षीला आश्रमात बघितले होते आणि त्यानंतर मी साक्षीला कधीच आश्रमात बघितलेले नाही आणि मी तिला ओळखतसुद्धा नाही. अर्जुन म्हणतो की प्रिया, तुम्ही नीट विचार करा आणि नीट सांगा, तुम्ही खुनाच्या अगोदरपासून साक्षीला ओळखता का? तर आता प्रिया म्हणते अजिबात नाही. आणि लगेच आता अर्जुन म्हणतो की माय लॉर्ड, तुम्ही हे स्टेटमेंट आता लिहून घ्या. तर आता दिवानी देशमुख उभी राहते आणि म्हणते की ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार, तुम्ही माझ्या साक्षीदारावरती असा आता दम देऊन ब्लेम करू शकत नाही आणि त्यांना तुम्ही असे दमात विचारू सुद्धा शकत नाही. तर आता लगेच अर्जुन सुभेदार म्हणतो की ॲडव्होकेट दिवानी मॅडम, मी तुम्हाला म्हणतो की मी दम देतच नाही आहे, पण आजपर्यंत यांनी जे जे काही स्टेटमेंट दिले आहे ना, ते सगळे खोटे दिले आहे. तेव्हा वारंवार मला त्यांना खरं बोलण्यासाठी असं बोलावं लागतं, कारण या अगोदर जे काही घडले ना ते बघण्यासाठी तुम्ही इथे नव्हतात. आणि असे म्हणत आता लगेचच जज हे दिवानी देशमुखला गप्प बसवण्यासाठी सांगतात आणि आता दिवानीला अर्जुनने एकाच शब्दात आता बोलती बंद करून गप्प बसवलेली असते. आणि त्यानंतर आता अर्जुन साक्षीकडे बघत पुन्हा प्रियाला विचारतो, प्रिया, खरंच साक्षी आणि तुमची या अगोदर ओळख नव्हती का? तर प्रिया म्हणते अजिबात नाही, मी या अगोदर साक्षीला कधीही ओळखत नव्हते. तर लगेच आता अर्जुन म्हणतो खोटं बोलताय तुम्ही प्रिया किल्लेदार. आणि बघा असे म्हणत आता लगेच ते CCTV कॅफेमधील आता अर्जुन हा जज समोर आणतो आणि लॅपटॉपमधील ते CCTV फुटेजचे सगळे व्हिडिओ आता जज समोर अर्जुनने ओपन केलेले असतात. आणि त्यामध्ये त्या कॅफेमध्ये आता प्रिया आणि साक्षी येऊन कॉफी पीत एकदम दोघींसोबत मजेदार गप्पा करत असल्याचे सत्य आता त्या CCTV फुटेजवरून आता जज समोर आलेले असते. आणि त्यावरून असं कळतं की साक्षी आणि प्रियामध्ये घनिष्ठ अशी मैत्री होती. हे सगळं आता समोर आलेलं असतं आणि ते सगळे CCTV फुटेज आता विलासच्या खून होण्याच्या अगोदरचे असतात. आणि लगेच आता अर्जुन म्हणतो की बघितलं जज साहेब, याचा अर्थ साक्षीदार जी प्रिया आहे ती खोटं बोलती आणि या अगोदर प्रिया आणि साक्षी यामध्ये घनिष्ठ मैत्री होती. कॅफेमध्ये येऊन हे वेळोवेळी प्लान करून एकमेकींसोबत आता त्या दोघी रेग्युलर येऊन गप्पा मारायच्यात आणि 2 दिवस ते 3 दिवसा मिळून एक तरी चक्कर त्यांची कॅफेमध्ये असायची. हे त्याचे सगळे व्हिडिओ. आणि यावरून प्रिया किल्लेदार ही खोटं कशावरून बोलत नसेल माय लॉर्ड? अर्जुन म्हणतो की साक्षीला वाचवण्यासाठी, कारण साक्षी ही प्रियाची जीवाभावाची जिवलग मैत्रीण आहे हे या फुटेजवरून दिसतंय. तेव्हा आता विलासच्या खुनामध्ये साक्षीला वाचवण्यासाठी प्रिया ही खोटी साक्ष कशावरून देत नसेल आणि साक्षीने विलासला मारले हे प्रियाने त्यावेळेस बघूनसुद्धा आता साक्षीला वाचवण्यासाठी मधुकर पाटलांनी विलासचा खून केला हे प्रिया व खोटं कशावरून बोलत नसेल, कारण आत्तापर्यंत ती तुमच्यासमोरच खोटं बोलली. आणि ते CCTV फुटेज बघून आता लगेचच प्रियाचे धाबे दाणालेले असतात, घाबरगुंडी उडालेली असते आणि महिपतच्या डोक्याला आलेला असतो तो घाम. आणि तो जल्लाद भयानक पुरावा बघून आता दिवानी देशमुखची बोलती बंद झालेली असते. आणि अखेर ज्याची भीती होती तेच झालं आणि अर्जुन सुभेदाराला हरवणं एवढं सोपं नसल्याचे आता ताबडतोब दिवानी देशमुखच्या हुशार डोक्याने आता समोर आलेले असते. आणि अर्जुनने आता पुराव्याचा जबरदस्त पुरावा दाखवून प्रियाला आणि साक्षीला त्यामध्ये अडकवलेले असते. जे आता ताबडतोब ते सगळे पुरावे बघतात आणि ताबडतोब प्रिया ही खोटं बोलत असल्याचे जज समोर येऊन ताबडतोब आता प्रियाला आता लगेचच खोटं बोलण्याप्रकरणी जेलमध्ये टाकण्याचे आता जज आदेश देतात. आणि त्याचबरोबर प्रियाच्या आता सगळ्या पापाचा हंडा फुटलेला असतो आणि आतापर्यंत प्रियाने ज्या साक्षी दिल्या त्या सगळ्या खोटे असल्याचे आता जज समोर आलेले असते. आणि हुशार अर्जुनने दिवानी देशमुखची एकाच पुराव्याने बोलती बंद केलेली असते. तर आता विलासचा खून हा दुसरा तिसरा कोणी नसून तो साक्षीने केल्याचे सत्य अर्जुन आता दिवानी देशमुख समोर
समोर आता कसे सिद्ध करतो आणि साक्षीला कायमचे जेलमध्ये टाकून प्रियाला त्यामध्ये अटकून आता दिवानी देशमुखला कशी चितपट करतो हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.